तर विदर्भातील समस्त विज्ञान प्रेमी शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मित्रमंडळींना माझा नमस्कार. मित्र, आपण स्पेस निमित्त एक भव्य अशी स्पेस डे सेलिब्रेट करण्याकरता एक एक्झिबिशन कम कॉम्पिटिशन घेतली होती अकोला इथे. आपल्याला माहित आहेच, यावर्षी ऍट द एंड ऑफ द इयर आपण अजून एक कॉम्पिटिशन जी आहे ती घेतोय. परत ती विदर्भ लेवलचीच कॉम्पिटिशन आहे. तर या ठिकाणी आपण मागे बघू शकाल, विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ आणि अकोला डिस्ट्रिक्ट सायन्स इनोव्हेशन अँड ऍक्टिव्हिटी सेंटर, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने, म्हणजे आपलं बेसिकली जी अकोलाची जी काही सायन्स एक्झिबिशन कॉम्पिटिशन होणार आहे त्याचं सेंटर जे आहे, जिथे ती होणार आहे, लोकेशन जे आहे ते आपलं ज्युबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ विज्ञान उत्सव 2024-25 असा एक आपण उत्सव जो आहे तो विज्ञानाचा सेलिब्रेट करणार आहोत. त्यामध्ये आपण काय काय इन्व्हॉल्व केलंय तर विज्ञान मॉडेल कॉम्पिटिशन, रांगोळी कॉम्पिटिशन आणि पोस्टर स्पर्धा कॉम्पिटिशन आणि प्रदर्शनी ही आपण याच्यामध्ये जी आहे ती समाविष्ट केलेली आहे. त्यानंतर जर का आपण या फ्लायरला, आता हे जे फ्लायर आहे जसं हे फॉर अकोला डिस्ट्रिक्ट आपण इथे पाहू शकता, अशी कॉम्पिटिशन पूर्ण विदर्भाच्या 11 डिस्ट्रिक्ट मध्ये जे ती होणार आहे एकाच दिवशी, राईट. आणि तारीख आहे 21 डिसेंबर 2024 ला, बरोबर. 21 डिसेंबर 2024 ला ही कॉम्पिटिशन होणार आहे डिस्ट्रिक्ट लेवलची. आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला जे मॉडेल सिलेक्ट होतील त्यांची विदर्भ लेवलवरती परत एकदा स्पर्धा होणार आहे, कॉम्पिटिशन होणार आहे. यामध्ये सगळ्यात मेन काय तर आपल्याला छोट्या संकल्पनांमधून मोठे शोध लागतात. विज्ञान मेळाव्यात तुमच्या कल्पनाशक्तीला प्रज्वलित करा. म्हणजे मित्र हो, यामध्ये आपल्याला युट्यूबचे कॉपी पेस्ट गुगलवरनं काहीतरी आयडिया घेऊन आपल्याला प्रोजेक्ट चालणार नाही आहेत. आपल्याला स्वतःची काहीतरी आयडिया लावून प्रोजेक्ट्स जे आहेत ते बनवायचे आहेत, रांगोळी म्हणा किंवा पोस्टर म्हणा, राईट. तर अंतिम विदर्भस्तरीय, जिल्हास्तरीय झाल्यावरती जी विदर्भस्तरीय फेरी होणार आहे ती कुठे होणार आहे, कधी होणार आहे? 3 व 4 जानेवारी 2025 रोजी LAD आणि श्रीमती RP कॉलेज फॉर वुमन नागपूर, LAD महाविद्यालय, राईट, आणि श्रीमती RP कॉलेज फॉर वुमन नागपूर येथे. आणि यामध्ये विदर्भातील 11च्या 11 जिल्ह्यांमधनं, जसं मी आधी सांगितलं, विज्ञान वैज्ञानिक प्रतिभा एका व्यासपीठावर आणणारी ही जी आहे ही स्पर्धा आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून किती मॉडेल सिलेक्ट होणार आहेत तर यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून जे आहे ते प्रथम 6 विज्ञान मॉडेल प्रकल्प अंतिम फेरीत नागपूर येथे प्रदर्शित केले जाणार आहेत. लक्षात घ्या, जरी आपण रांगोळी कॉम्पिटिशन घेणार आहोत, पोस्टर घेणार आहोत, तरी रांगोळी पोस्टरचे जे विजेते आहेत ते जिल्ह्यापुरतच मर्यादित आहेत. आपण विदर्भ स्तरीयवरती कोणाला नेणार आहोत तर मॉडेल कॉम्पिटिशन जे ती विदर्भ स्तरावरती आहे. रांगोळी आणि पोस्टर प्रेझेंटेशन जिल्ह्यावाईज जे प्राइजेस आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये जिल्ह्याकरता पहिलं पारितोषिक जे आहे ते आहे 1500 रुपये आणि रोख, आणि दुसरं पारितोषिक आहे 1000 रुपये रोख. त्याचप्रमाणे पोस्टर व रांगोळी करता प्रथम पारितोषिक आहे ₹500 रोख आणि ₹300 रोख. आता यामध्ये सांगायचं असं आहे की ही जी कॉम्पिटिशन आहे निःशुल्क आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दरवेळेस प्रमाणेच कुठल्याही प्रकारचा शुल्क जो आहे तो विद्यार्थ्यांकडनं घेतला जाणार नाही आहे. त्यानंतर विज्ञान मॉडेल स्पर्धेचं जे प्रथम पारितोषिक आहे, म्हणजे हे तर आहेच 1500 जिल्ह्यावरती मिळेल आणि 1000 सेकंड ज्याचा नंबर दुसरा आहे त्याला मिळेल. आणि नंतर विदर्भस्तरीय विज्ञान मॉडेल करता जर का फर्स्ट आला आपण तर 5000 रुपये रोख आणि द्वितीय पारितोषिक जे आहे ते 3000 रुपये रोख असं आपल्याला मिळणार आहे, राईट. तर हे आपलं एक पहिलं फ्लायर जे आहे त्याच्यावरची आपला जो डेटा आहे तो झालाय. यानंतर दुसरं फ्लायर आपण बघू. यामध्ये आपल्या ज्या 3 स्पर्धा आहेत, विज्ञान मॉडेल स्पर्धा, त्यानंतर विज्ञान पोस्टर स्पर्धा आणि त्यानंतर विज्ञान रांगोळी स्पर्धा, बरोबर आहे. आता विज्ञान मॉडेल स्पर्धा जी आहे, राईट, कोणत्या वर्गासाठी हे सगळं खुलं आहे तर ही जी कॉम्पिटिशन आहे ती लक्षात घ्यायची 8 ते 11 वर्ग 8 ते 11 स्टेट बोर्ड, CBSE, एनी टाइप ऑफ बोर्ड,
राईट. 8वीच्या खालच्या विद्यार्थ्यांना जर का मॉडेल आणायचं असेल तर ते एक्झिबिट करू शकतील, ठेवू शकतील, पण ते कॉम्पिटिशन मध्ये ग्राह्य धरल्या जाणार नाही. ठीक. त्यानंतर इथे बघा, इथे आपण पूर्ण नियम जे आहेत ते दिलेले आहेत. शाळा किंवा कॉलेजमधून प्रत्येकी एक संघ विषयानुसार सुचवावे. एक सहभागी संघात 2 विद्यार्थी समावेश असणार आहे आणि एक टीचर बेसिकली गाईड टीचर, राईट. सहभागी मॉडेल तसेच प्रात्यक्षिक करणारा नमुना प्रोटोटाइप कार्यरत असणे आवश्यक असून त्याला वैज्ञानिक संकल्पनेची जोड अनिवार्य आहे. म्हणजे वर्किंग मॉडेल असलं तर खूप अतिउत्तम. वर्किंग मॉडेल असलं तर याचं म्हणणं आहे. विज्ञान मॉडेल प्रदान केलेल्या कार्य जागेतच प्रदर्शनाकरता ठेवणे बंधनकारक आहे. उपलब्ध जागेला अनुसरून मॉडेलची बांधणी करावी. आणि मॉडेलचं एक अप्रॉक्सिमेट जो डायमेन्शन आहे तो 3x3, राईट. 3x3चं असं मॉडेल जे आहे 3 फूट बाय 3 फूटचं असं बनायला पाहिजे आपलं मॉडेल, राईट. मराठी किंवा हिंदी भाषेत आपण मॉडेलचं जे आहे ते ज्याला आपण म्हणतो जे आपल्याला सांगायचं आहे ते भाषा जी आहे त्याचं बंधन नाहीये की इंग्रजीतच सांगितलं गेलं पाहिजे. इंग्रजीत सांगत असाल तर ग्राह्य धरल्या जाणार नाही असं नाहीये, पण तुम्ही मराठी किंवा हिंदीत पण सांगू शकता. त्यानंतर पोस्टर स्पर्धेमध्ये एक विद्यार्थी फक्त इथे पार्टिसिपेट करू शकतो. इथे 2 आहेत, तिथे एकच विद्यार्थी पार्टिसिपेट करणार आहे. पोस्टर लँडस्केप आडवे मध्ये बनवणे. लँडस्केप बनवायचा आहे. 26 इंच व 22 इंच हा साईज दिलेला. या साईज मध्ये आपल्याला पोस्टर बनवायचा आहे. पोस्टर हाताने काढलेले, स्वतः रंगकाम केलेले असावे. प्रिंट नाही चालणार कुठली. डायग्राम्स वगैरे प्रिंट कॉपी करून लावू नका, स्वतःच ड्रॉ करायचं. पोस्टरमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, मोबाईल नंबर व शाळेचे नाव, वर्ग नमूद केलेले हवेत. एक लेफ्ट कॉर्नरला पोस्टरच्या लँडस्केप आहे, जागा भरपूर होणार आहे, तर लेफ्ट साईडला आपण वरती ठेवू शकता किंवा राईटच्या कॉर्नरमध्ये आपण ते ठेवू शकता. पोस्टरमध्ये विषय, संकल्पना, थीम स्पष्टपणे असणे आवश्यक आहे. विषय तळाच्या समासात बॉर्डर मध्ये नमूद केलेले पाहिजे. म्हणजे तळाच्या समासात म्हणजे खालच्या दिशेला, तळाच्या समासात म्हणजे बरोबर. अशा प्रकारे आपण हा जो पोस्टर आहे हा बनवायचा आहे. त्यानंतर रांगोळी स्पर्धा. परत इथे एकच विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतो. 2 तासाचा वेळ जो आहे तो आपल्याला रांगोळी काढण्याकरता जो आहे तो मिळणार आहे. त्यानंतर संकल्पना, थीम रेखाटन. बरोबर आहे. साकारलेल्या रांगोळीमध्ये विषयाची संकल्पना स्पष्ट आणि परिणामकारकपणे रेखाटलेली असली पाहिजे. रांगोळी तर सुंदर हवीच, पण कन्सेप्ट डिलिव्हर झाला पाहिजे. रांगोळीचा आकार परत 3 फूट बाय 3 फूटची जागा तुम्हाला मिळणार आहे. साहित्य सोबत आणायचंय सगळं. आमच्याकडनं, विज्ञान भारतीकडनं किंवा ऑर्गनायझिंग स्कूलकडनं आपल्याला काही मिळणार नाही. रांगोळीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, मोबाईल नंबर व शाळेचे नाव आणि वर्ग नमूद केले पाहिजे. हे आपले काही नियम आहेत. नंतर सब्जेक्ट काय, कशावरती आपण रांगोळी, पोस्टर किंवा मॉडेल बनवू शकता. तर या ठिकाणी आपल्याला 3 सब्जेक्ट जे आहेत ते आपण इथे पाहू शकतो. बरोबर. पहिला जो सब्जेक्ट आहे, राईट, दॅट इज युअर पर्यावरण विज्ञान. व्हास्ट टॉपिक्स दिले. कृषी विज्ञान सेकंड, राईट. त्यानंतर थर्ड जो आहे तो आरोग्य विज्ञान. आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर ह्याचे जे आहेत पर्यावरण विज्ञान, कृषी विज्ञान, आरोग्य विज्ञान, जर का आपण मॉडेल बनवत असाल तर एक सिनॉप्सिस मेल करायचा या ईमेल ऍड्रेसवरती. बरोबर. जर का आपण रांगोळी बनवत असणार तर रांगोळीचे आउटलाईन काढून कसे काढता आणि काय थीम आहे, काय कन्सेप्ट आहे आपल्या रांगोळीचा, या 3 पैकी, बरोबर आहे, तो आपल्याला पाठवायचा आहे याच मेलवरती. त्यानंतर तुम्ही पोस्टर जर का बनवत असाल तर पोस्टरचं पण थीम एक सिनॉप्सिस टाईप आपल्याला इथे पाठवायचा या मेलवरती. नंतर आपल्याला सिलेक्शनचा मेल किंवा सिलेक्शनचा मेसेज किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला समाविष्ट करण्यात येईल की आपण आपलं सिलेक्शन झालंय. आणि मग आपल्याला मॉडेल एक्झिबिट जे आहे ते आपल्याला कुंभारी येथे आणायचं आहे. बरोबर. मॉडेल बाबतच्या प्रारंभिक स्वीकृती, पडताळणी, स्क्रीनिंग, गोषवारा, सारांशावर आधारित असणार. मॉडेल बाबतचे प्रवेश सबमिशन करता सारांशामध्ये खालील नमूद 5 मुद्दे थोडक्यात स्पष्ट करावे. बरोबर आहे. आता तुम्ही जो सिनॉप्सिस बनवाल त्याच्यामध्ये काय सब्जेक्ट टाकायचा आहे, संकल्पना, आयडिया टाकायची आहे, बिहाइंड दॅट प्रोजेक्ट, दॅट रंगोली और दॅट पोस्टर. त्यानंतर शीर्षक द्यायचं आहे, त्याची नवीनता, राईट, इनोव्हेशन काय त्याच्यात, स्केच, डायग्राम वगैरे असेल तर, आणि समाजासाठी त्याचे फायदे काय. या फॉर्मॅटमध्ये आपला सिनॉप्सिस जो आहे तो आम्हाला या मेलवरती मेल करायचा आहे. कधी मेल करायचा आहे,
तर 8 डिसेंबर पर्यंत. अशा प्रकारे जी आहे तो आपला विज्ञान उत्सव जो आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात विथ न्यू आयडिया जो आहे तो साजरा करायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि आपले सिनॉप्सिस जे आहे ते लवकरात लवकर दिलेल्या ईमेलवरती पाठवायचे आहेत. या व्हिडिओच्या सोबत डिस्क्रिप्शन मध्ये या पीडीएफची लिंक टाकतो, म्हणजे दोन्ही पोस्टर्स जे आहेत ते आपल्याला पूर्ण शांततेत वाचायला मिळतील. धन्यवाद.